गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण पंचवार्षिक योजना ज्या 12 पंचवार्षिक योजना आहे ज्या आपण पूर्ण बघणार आहोत. ए टू झेड डिटेल माहिती आणि एकाच लेक्चरमध्ये होऊन जातील आपल्या 12 पंचवार्षिक योजना. त्याच्यामुळे तुम्ही पण बसण्याची तयारी ठेवा किंवा लेक्चर अटेंड करण्याची तयारी ठेवा. आणि जे कोणी नवीन आले असतील प्लीज त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा तुमच्या मित्रांना. बघा पूर्ण 12 पंचवार्षिक योजना घेतलेल्या आहे आपण याच्या. चला तर बघूया. आजचं लेक्चर हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि येणाऱ्या एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. जे सर्वच एक्झामसाठी येतात पंचवार्षिक योजना हा टॉपिक. बघा तर पहिली पंचवार्षिक योजना बघा, नाव बघा की कोणत्या सालची आहे पहिली पंचवार्षिक योजना. तर 1951 ते 1956. बघा लक्षात ठेवा वर्ष 1951 ते 1956 पहिली पंचवार्षिक योजना. आणि नाव काय आहे तर पुनरुत्थान योजना. पुनरुत्थान योजना म्हणजेच पुन्हा उभा राहणे, आधी पडणे आणि पुन्हा उभा राहणे अशासारखं म्हणजे त्याचं पुनरुत्थान योजना असं नाव दिलं आहे. आणि पुन्हा उभा राहणे. आणि या योजनेची पहिल्या पंचवार्षिक योजनेची भर कशावर होती तर कृषीवर होती. महत्त्व कृषीला दिलं होतं. आणि प्रतिमान काय तर हेरॉल्ड डोमर आहे. अध्यक्ष कोण होते तर जवाहरलाल नेहरू होते. बघा या योजनेचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते. अपेक्षित दर किती होता बघा तर या पंचवार्षिकमध्ये अपेक्षित किती दर ठेवला होता तर 2.1% ठेवला होता. आणि साध्य किती झाला 3.6% दर हा साध्य झाला या योजनेचा. यशस्वी कशामुळे झाली तर मान्सून अनुकूल होता म्हणून, अन्नधान्य उत्पादन जास्त झाले म्हणून. म्हणजे पहिली पंचवार्षिक योजना का यशस्वी झाली तिची कारणे काय तर हे त्याचं ॲन्सर आहे. मान्सूनची अनुकूलता, अन्नधान्य उत्पादन जास्त झाले म्हणून, अन्नधान्य पुरवठा वाढला म्हणून, किमती कमी झाल्या, राष्ट्रीय उत्पन्न वाढले आणि दरडोई उत्पन्न हे वाढले. ही पहिली पंचवार्षिक योजना यशस्वी होण्याची कारणे आहेत. नेक्स्ट बघा चलनवाढ निर्देशांक कमी झाला. तर किती झाला एकदम चलनवाढ निर्देशांक कमी झाला. ही पहिली पंचवार्षिक योजना आहे ज्याच्यात एकमेव योजना आहे ज्यात चलनवाढ हा कमी झाला. बघा तर कोणत्या पंचवार्षिक योजनेत चलनवाढ हा कमी झाला तर पहिली पंचवार्षिक योजना आहे ज्यात चलनवाढ निर्देशांक हा कमी झाला. आणि किती % झाला एकूण तर 13% झाला. लक्षात ठेवा. बघा या योजनेत आता काय काय प्रकल्प पूर्ण करण्यात आले ते बघूया आपण. तर ही डिटेल माहिती याची आहे पहिले पंचवार्षिक योजनेची आणि सर्व हे व्यवस्थित वाचा. बघा तर या पहिल्या पंचवार्षिक योजनेतच दामोदर खोरे प्रकल्प राबविण्यात आला. मेघनाथ 6 शिफारस टेनेसी खोरे आधारावर अमेरिका आणि बंगाल, बिहार, ओडिसा या देशाचा होता हा. बघा दामोदर खोरे प्रकल्प तर पहिल्या पंचवार्षिक योजनेतील होता हा, हे पण लक्षात ठेवा. आणि धरण नदी तिल्लया धरण, बाराकर नदी, मथेया धरण, बाराकर नदी, कोनार धरण, कोनार नदी, पानशेत धरण, दामोदर नदी. दामोदर खोरे प्रकल्प हा 4 धरणावर राबविण्यात आला. नेक्स्ट बघा याच्यातच भाकरा नांगल प्रकल्प सुद्धा राबविण्यात आला. तर किती तारखेला राबविण्यात आला 17 नोव्हेंबर 1955 मध्ये भाकरा नांगर प्रकल्प हा राबविण्यात आला. पहिल्या पंचवार्षिक योजनेतच आपण पहिली पंचवार्षिक योजनाच बघतोय. हे 2 पार्ट केलेले आहे पण वेगवेगळे नाही आहे, ते एकत्रच आहे सर्व. बघा तर कोणत्या कोणत्या राज्यात राबविण्यात आला भाकरा नांगल प्रकल्प पहिल्या पंचवार्षिक योजना. पंजाब, हिमाचल प्रदेश, राजस्थान आणि हरियाणा. आशियातील 2 उंच धरण आहे हे जे भाकरा नांगल प्रकल्प उंच धरण आहे जे टिहरी धरण उत्तराखंड येथे आहे. टिहरी धरण उत्तराखंड भाकरा नांगल प्रकल्प. आणि हे बघा कोणत्या नदीवर आहे भाकरा नांगल हे धरण सतलज नदीवर आहे. हिमाचल बिलासपूर गोविंद सागर जलाशय. ठिकाण कोणतं आहे तर हिमाचल बिलासपूर गोविंद सागर जलाशय. भारतातील मोठे जलाशय आहे इंदिरा सागर मध्य प्रदेशमध्ये, नागार्जुन सागर तेलंगणामध्ये, गोविंद सागर हिमाचल प्रदेशमध्ये. बघा धरणे
जलाशय हे सर्व टॉपिक याच्यावर कव्हर होत आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित वाचा. आणि भाकरा नांगर हे धरण कोणत्या नदीवर आहे तर सतलज नदीवर आहे, हे पण लक्षात ठेवा. आणि ठिकाण कोणतं आहे तर हिमाचल प्रदेशमध्ये बिलासपूर गोविंदसागर जलाशय. आणि भारतातील मोठे जलाशय कोणते आहे तर इंदिरा सागर, नागार्जुन सागर, गोविंद सागर. आणि ते कुठे कुठे आहे हे पण लक्षात ठेवा, मध्य प्रदेश, तेलंगणा, हिमाचल प्रदेश. आणि नांगल म्हणजे भाकरा वेगळा आहे, नांगल वेगळा आहे. हे एकाच नदीवर आहे पण ते वेगवेगळे दिले आहे इथे. आणि ते पंजाबमध्ये आहे नांगल, सतलज नदीवरच पण पंजाबमध्ये. चला नेक्स्ट बघा, कोसी धरण पण पहिल्याच पंचवार्षिक योजनेत झालं आहे. भारत आणि नेपाळ यांच्यामध्ये करार होऊन कोसी धरण राबविण्यात आलं. ते जलविद्युत बांधले कारण नेपाळ टेक्नॉलॉजी नाही. बिहार, याला बिहारचे दुःखाश्रू असे म्हणतात. बिहारचे दुःखाश्रू कोसी धरण, कोसी नदीला म्हणतात. असं काय आहे का ते बघा, मला काही कळलं नाही. हा तिसरा पॉईंट, कोसी धरण बांधण्यात आलं, ठीक आहे, भारत आणि नेपाळ यांच्यामध्ये करार होऊन. आणि बिहारला कोसी नदीला बिहारचे दुःखाश्रू म्हणतात असं आहे ते. सॉरी हां, ते माझ्या वाचण्यात रॉंग आलं होतं. जलविद्युत बांधले कारण नेपाळ टेक्नॉलॉजी नाही. नेक्स्ट बघा, चौथं पण हिराकुंड धरण पण याच पंचवार्षिक योजनेत बांधण्यात आले. तुम्ही मेन पॉईंट लक्षात ठेवा की पहिल्या पंचवार्षिक योजनेत कोणती कोणती कामेही करण्यात आली. तर बघा, भरपूर सारे कामे आहेत पहिल्या पंचवार्षिक योजनेत करण्यात आलेली. सात कामे आहेत ती, जे आपण आता चौथं बघूया. हिराकुंड धरण बांधण्यात आलं आहे 1957 मध्ये ओडिसा सबलपूर महानदीवर. जगातील लांब मातीचे मानवनिर्मित धरण आहे. बघा, हिराकुंड धरण हे जगातील लांब मातीचे मानवनिर्मित धरण आहे. आणि ते कोणत्या नदीवर आहे तर महानदीवर आहे, ओडिसामध्ये सबलपूर येथे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि कधी बांधण्यात आले तर 1957 मध्ये हिराकुंड धरण. नेक्स्ट आहे शिंद्री खत कारखाना पण आहे, ते पण पहिल्याच पंचवार्षिक योजनेत उभारण्यात आले. शिंद्री खत कारखाना 1951 मध्ये, आणि ते कुठे आहे झारखंडमध्ये धनबाद. नेक्स्ट बघा, 6वं पण रेल्वे इंजिन कारखाना पण तेव्हाच उभारण्यात आला, चित्तरंजनमध्ये बंगाल महिजाम गाव येथे. चित्तरंजन, बंगाल महिजाम गाव रेल्वे इंजिन कारखाना पहिल्या पंचवार्षिक योजनेतला आहे. रेल्वे डबा कारखाना पण तेव्हाच पेरांबूर तामिळनाडू येथे उभारण्यात आला. नेक्स्ट बघा, हिंदुस्तान अँटीबायोटिक 1954 मध्ये पिंपरी WHO युनिसेफच्या मदतीने. आणि कोणाच्या मदतीने अँटीबायोटिकची स्थापना करण्यात आली तर पिंपरी WHO युनिसेफच्या मदतीने. हिंदुस्तान अँटीबायोटिक 1954 मध्ये. लक्षात ठेवा, हे महत्त्वाचे पॉईंट होते जे पहिल्या पंचवार्षिक योजनेत तिला आवश्यक असे पॉईंट आहे. बघा, पहिली पंचवार्षिक योजना आपली कंप्लीट झाली. आता आपण दुसरी पंचवार्षिक योजना बघूया. बघा, चलनवाढ निर्देशांक पहिल्याच पंचवार्षिक योजनेत कमी झाला आहे 13%. आणि एकमेव पंचवार्षिक योजना होती ती, हे पण लक्षात ठेवा. यातल्या आर्थिक घडामोडी बघा पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या. तर काय यातल्या आर्थिक घडामोडी, 2 ऑक्टोबर 1952 सामुदायिक विकास ग्रामीण विकासासाठी राबविण्यात आली. 1953 राष्ट्रीय विस्तार योजना जीवनमान उंचावणे याच्यासाठी राबविण्यात आली. SBI गोरवाला समिती याच पहिल्या पंचवार्षिक योजनेतच राबविण्यात आले. 1921 इम्पेरियल बँकेचे नामांकन पण सुद्धा करण्यात आले. तिसरं पण महत्त्वाचं आहे, ICICI 1955 उद्योगांना कर्ज पुरविणे, हे पण पहिल्या पंचवार्षिक योजनेत सुरू झाले. अखिल भारतीय हातमाग बोर्डची स्थापना सुद्धा 1952 मध्ये चालू झाले पहिल्या पंचवार्षिक योजनेतच. भारतीय खादी व ग्रामोद्योग बोर्डची स्थापना झाली 1953 मध्ये, हे पण पहिल्या पंचवार्षिक योजनेत झालं. तर ह्या झाल्या आर्थिक घडामोडी. आता राजकीय घडामोडी बघा पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या. पहिली सार्वजनिक निवडणूक झाली पहिल्या पंचवार्षिक योजनेत, सुकुमार सेन तेव्हा निवडून आले. नेक्स्ट बघा, 16 डिसेंबर 1952 श्रीरामल मृत्यू, 1 ऑक्टोबर 1953 तेलंग भाषिक
आंध्र प्रदेशची निर्मिती झाली. फाजल अली कमिशन SC जडेज PAK राज्य पुनर्रचना आयोग तेव्हा नेमण्यात आला. 1 नोव्हेंबर 1956 राज्याची पुनर्रचना केली. ही राजकीय घडामोडी झाल्या पहिल्या पंचवार्षिक योजनेतला. तर आपले हे पूर्ण पहिली पंचवार्षिक योजना झाली कंप्लीट. तर आपण बघा दुसरी पंचवार्षिक योजना बघूया. पहिल्या पंचवार्षिक योजनेला आपलं 10 मिनिट लागले. दुसरी पंचवार्षिक योजना बघा. हे लेक्चर लांब होणार. तर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा कार्यकाल किती आहे? 1956 ते 1961. बघा दुसरी पंचवार्षिक योजना बघतोय आपण. तर 1956 ते 1961 सेपरेट सुद्धा दिलेले असते तुम्हाला, पण एकदम छोटे लेक्चर झाले असते त्याच्यामुळे एकत्र घेतलंय. मोठं लेक्चर होणार त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित बघा. आणि जे कोणी नवीन आले असतील प्लीज त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा तुमच्या मित्रांना, जेणेकरून त्यांना पण पंचवार्षिक योजनेची पुरेपूर माहितीही मिळेल. नेक्स्ट बघा नाव बघा काय आहे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचे? भौतिकवादी योजना. लक्षात ठेवा नाव. काय नाव दिलंय? भौतिकवादी योजना. आणि कशावर भर आहे? तर जड व उद्योग. जड व उद्योग. प्रतिमान काय? प्रसाद महालनोबिस रोस्टोव मॉडेल. भांडवली वस्तूवर भर. फेल्डमान मॉडेल रशियावर आधारित आहे. तेव्हा पण अध्यक्ष जवाहरलाल नेहरूच होते. बघा या योजनेत दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कशावर भर देण्यात आला? तर कोणते कोणते उद्योग तेव्हा म्हणजे उदयाला आले? तर लोह पोलाद उद्योग, खत कारखाने, आणखी खत कारखाने 2 उद्योग आले तेव्हा. बघा लोह पोलाद उद्योग तर नाव बघा दुर्गापूर येथे आहे. भिलाई आणि रुकेला. तर राज्य बघा दुर्गापूर. लोह पोलाद उद्योग पश्चिम बंगालमध्ये आहे आणि ब्रिटनच्या मदतीने हा उद्योग उभारण्यात आला. आणि भिलाई उद्योग लोह पोलाद उद्योग तर छत्तीसगड या राज्यात आहे आणि तो रशियाच्या मदतीने उभारण्यात आला. रूरकेला लोह पोलाद उद्योग हा ओडिसा राज्यात आहे आणि जर्मनी या राज्याच्या मदतीने उभारण्यात आला. लक्षात ठेवा महत्त्वाचे पॉइंट आहे एक कोणत्या राज्यात आहे आणि कोणत्या राज्याच्या मदतीने उभारण्यात आले. खत कारखाने बघा काय खत कारखाने नाव बघा. नांगल खत कारखाना पंजाब राज्यात आहे. रूरकेला ओडिसा राज्यात आहे. 2 खत कारखाने आहे नांगल आणि रूरकेला जे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत उभारण्यात आले. नेक्स्ट बघा भारत हेवी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भोपाळ येथे उभारण्यात आले. भारत हेवी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कुठे आहे? तर भोपाळ येथे आहे. ते पण दुसऱ्या पंचवार्षिक योजनेतच राबविण्यात आले. बघा दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचे तोटे बघा. तर काय आहे तोटे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचे? शेतीकडे दुर्लक्ष झालंय हा प्रमुख तोटा आहे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा. पुरवठा कमी झालाय, मागणी जास्त झाली. शेतीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे उत्पन्न कमी झालं, पुरवठा कमी झाला आणि मागणी वाढली. जे लागते ते लागतेच. वस्तूच्या किमती 30% वाढल्या. मागणी जास्त झाल्यामुळे त्याच्या किमतीसुद्धा वाढल्या. बघा चलनवाढ सुद्धा वाढली दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत. आर्थिक घडामोडी बघा आता. चलनवाढ सुद्धा वाढली. लायसन्स कोटा सुरुवात 1956. औद्योगिक धोरण वर्गीकरणामुळे क वर्गासाठी लायसन्स द्यावे लागले. बघा या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत क वर्गासाठी लायसन्स द्यावे लागले. लायसन्स कोट्याला सुरुवात झाली. 1956 औद्योगिक धोरण राबविण्यात आले. नेक्स्ट बघा मोठ्या उद्योगांना सहाय्य म्हणून लहान उद्योगांना पूरक उद्योग म्हणून वापर. या पंचवार्षिक योजनेत मोठ्या उद्योगांना सहाय्य म्हणून लहान उद्योगांना पूरक उद्योग म्हणून वापर झाला. इथे बघा आता आर्थिक घडामोडी बघा. दुसरे औद्योगिक धोरण 1956 मध्ये दुसरे औद्योगिक
धोरण 1956 मध्ये. राम के वेप्पा शिफारसीनुसार राबविण्यात आले. आवडी अधिवेशन UN ढेवर. समाजवादी धोरण स्वीकार. खाजगी क्षेत्राचा संकोच केला. नेक्स्ट बघा सेकंड अणुऊर्जा आयोग 1958. हे बघा दुसरे औद्योगिक धोरण कधी राबविण्यात आले एवढं लक्षात ठेवा. 1956 मध्ये. अणुऊर्जा आयोग 1958 मधलं. खाजगी लोकांना सुचवले. एकले. अध्यक्ष होमी बाबा. आणि त्याचे अध्यक्ष कोण होते? तो होमी बाबा होते एकमेव अध्यक्ष. दुसरे कोण होते? विक्रम साराभाई. बघा होमी बाबा आणि विक्रम साराभाई हे अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष होते. खाजगी लोकांनी सुचविलेले. तर पहिले अध्यक्ष होते होमी बाबा आणि दुसरे अध्यक्ष होते विक्रम साराभाई. आणि अणुऊर्जा आयोगाची स्थापना 1958 साली झाली. तर हे पण दुसऱ्या पंचवार्षिक योजनेतलं महत्त्वाचे पॉईंट आहे. बघा दुसरं औद्योगिक धोरण 1956 मध्ये लक्षात ठेवा. अणुऊर्जा आयोग 1958 लक्षात ठेवा. तिसरं बघा LIC ची स्थापना झाली 1 सप्टेंबर 1956 मध्ये. सर्व इन्शुरन्स कंपनीचे राष्ट्रीयकरण केले व LIC कायदा तयार केला. बघा सर्व इन्शुरन्स कंपनीचे राष्ट्रीयकरण केव्हा करण्यात आले? तर 1956 मध्ये करण्यात आले 1 सप्टेंबर 1956 मध्ये. आणि LIC कायदा हा तयार करण्यात आला. तर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेतच तयार करण्यात आला. लक्षात ठेवा. सरळ क्वेश्चन येऊ शकते किंवा LIC सर्व इन्शुरन्स कंपनीचे राष्ट्रीयकरण किंवा LIC चे राष्ट्रीयकरण हा कायदा कोणत्या पंचवार्षिक योजनेत तयार करण्यात आला? तर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत तयार करण्यात आला. आणि त्याची तारीख पण लक्षात ठेवा 1 सप्टेंबर 1956 मध्ये. नेक्स्ट बघा चौथा पॉईंट मुंबई शहर बाजार 1957 ची स्थापना करण्यात आली. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेतच मुंबई शेअर बाजार 1957 स्थापन करण्यात आला. या दलालाच्या बाजाराला मुंबई शेअर बाजार म्हणून मान्यता. दलाला आधी दलाल म्हणून होते आणि त्यात नंतर त्याच बाजाराला नाव हा मुंबई शेअर बाजार म्हणून मान्यता मिळाली. सध्या सेबी BSE अँड NSE वर कंट्रोल ठेवते. याच्यावर कंट्रोल कोणाचा आहे? तर बघा ते पण दिलं आहे. आणि मुंबई शेअर बाजाराची स्थापना 1957 मध्ये. नेटिव्ह शेअर अँड स्टॉक ब्रोकर्स. बघा ह्या घडामोडी आहे आणि महत्त्वाचे पॉईंट आहे 4 लक्षात ठेवा. आणि राजकीय घडामोडी बघा सुएझ कालवा युद्ध इंग्लंड व इजिप्त मालकीवरून. इंग्लंडला वाटले आमची मालकी आहे आणि इजिप्त म्हणालं माझी मालकी आहे असं सारखं त्यांच्यात युद्ध निर्माण झालं ते सुएझ कालवा याच्यावरून. तर किती साली? 1956 मध्ये. आणि कोणामध्ये? इंग्लंड आणि इजिप्त मालकीवरून. बघा लक्षात ठेवा. सुएझ कालवा युद्ध कोणत्या 2 देशामध्ये झाले? इंग्लंड आणि इजिप्त. आणि कशासाठी झाले? तर मालकीवरून झाले. हे पण लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा बलवंतराव मेहता समिती 1957. लोकशाहीचे विकेंद्रीकरण. लोकांसाठी योजना लोक ठरवतील. लोकांच्या हातामध्ये पावर द्या व पंचायत राज्य समितीची स्थापना. हे सुद्धा दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत झाले. बलवंतराव मेहता समिती 1957 मध्ये स्थापना झाली. आणि यात काय सांगितले? लोकशाहीचे विकेंद्रीकरण आणि लोकांसाठी योजना लोक ठरवतील. लोकांच्या हातामध्ये पावर द्या असं या बलवंतराव मेहता समितीचे म्हणणं होते. पंचायत राज समितीची स्थापना सुद्धा दुसऱ्या पंचवार्षिक योजनेतच झाली. नेक्स्ट बघा तिसरा पॉईंट आहे महाराष्ट्र राज्य निर्मिती झाली. महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. प्रशासकीय विभाग 4 व जिल्हे किती झाले? 26. जिल्हे 26 झाले आणि प्रशासकीय विभाग 4 झाले. हे पण दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत घडलंय. महत्त्वाचा पॉईंट आहे. बघा दुसरी पंचवार्षिक योजना बघितली आपण. आता बघा तिसरी पंचवार्षिक योजना बघूया. बघा जर लेक्चर मोठं झालंय तर आपण 6 पंचवार्षिक योजना आज करूया कंप्लीट. आणि 6 पंचवार्षिक योजना सेकंड लेक्चरला करूया. कारण 20 मिनटं झाले. जास्तीत जास्त 40 मिनटं आपण लेक्चर करू. तर आपले 2च पंचवार्षिक योजना कंप्लीट झाले. आणि डिटेल माहिती घेतली तरच तुम्हाला कळणार. वेळेचं काय? 1 लेक्चर आणखी करून घेऊ त्याच्यावर. चला तर तिसरी पंचवार्षिक योजना बघा. तर काय आहे त्याचं कार्यकाल? 1961 ते 1966. तिसरी पंचवार्षिक योजना. नाव काय दिलं त्या
कृषी योजनेला, तिसऱ्या पंचवार्षिक योजनेला कृषी व उद्योग योजना, कृषी व उद्योग योजना लक्षात ठेवा नाव. आणि भर कशावर आहे? कृषी व उद्योग. कृषी आणि उद्योगावर भर होती तिसऱ्या पंचवार्षिक योजनेची. प्रतिमान काय आहे? तर महालनोबिस सुखमोय चक्रवर्ती आराखडा याच्यावर प्रतिमान होतं. अध्यक्ष कोण होते? तर जवाहरलाल नेहरूच होते. आणि 1964 मध्ये लाल बहादूर शास्त्री. बघा 2 अध्यक्ष आले, जवाहरलाल नेहरू आणि 1964 मध्ये लाल बहादूर शास्त्री. तर लक्षात ठेवा तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचे अध्यक्ष 2 होते. सुरुवातीला जवाहरलाल नेहरू होते आणि नंतर लाल बहादूर शास्त्री होते. लक्षात ठेवा महत्त्वाचे पॉईंट आहे. 2 अध्यक्ष होते. औद्योगिक उत्पादन वाढीचा वेग हा चांगला होता. तर किती % होता? औद्योगिक उत्पादन वाढीचा दर हा वेग हा 9% होता. औद्योगिक उत्पादन वाढीचा वेग हा 9% होता तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत. संरक्षणवर खर्च चीन आक्रमण, संरक्षण दर खर्च चीन आक्रमण याच पंचवार्षिक योजनेत झाले. तिसरं सर्वात अयशस्वी योजना होती ही. सर्वात अयशस्वी योजना कोणती होती? तर तिसरी पंचवार्षिक योजना लक्षात ठेवा. आणि या पंचवार्षिक योजनेत चीन आक्रमक झाला होता आणि चीन सोबत युद्धसुद्धा झाले 1962 मध्ये. चीन युद्ध 1962, पाकिस्तान युद्ध 1965. बघा चीन सोबत सुद्धा युद्ध झाले होते आणि पाकिस्तान सोबत सुद्धा युद्ध झाले होते तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत. आणि कधी झालं ते 1962 मध्ये चीन सोबत युद्ध, पाकिस्तान सोबत 1965 मध्ये युद्ध. तर बघा नेक्स्ट पॉईंट बघूया आपण. आर्थिक घडामोडी बघा या योजनेच्या, तिसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या. कृषी किंमत आयोग स्थापन करण्यात आला 1965 मध्ये. बघा हे महत्त्वाचे पॉईंट आहे, जे वर्ष वगैरे साल वगैरे दिला आहे. कृषी किंमत आयोग कधी स्थापन झाला 1965 मध्ये, हे महत्त्वाचे तुम्ही नोट करत चला, जेणेकरून तुम्हाला कोणत्या पण एक्झाम असो त्याला फायदा होईल. किंवा लेक्चर नेहमी वाचत चला. LK झा समितीची शिफारस अध्यक्ष दंतवाला होता. LK झा समितीची शिफारसीमुळे कृषी किंमत आयोग हा स्थापन करण्यात आला 1965 मध्ये. लक्षात ठेवा महत्त्वाचं आहे. अध्यक्ष कोण होते? तर दंतवाला होते. मिनिमम सपोर्ट प्राइस MSP म्हणजेच मिनिमम सपोर्ट प्राइस. लक्षात ठेवा. लॉंग फॉर्म शॉर्ट फॉर्म मोजती. नेक्स्ट बघा 2 नंबरचं आहे. भारतीय अन्न महामंडळ ची स्थापना झाली तिसऱ्या पंचवार्षिक योजनेतच आणि ती कधी झाली 1964 मध्ये झाली. ही संस्था शासनाच्या वतीने MSP किमतीने शेतकऱ्यांकडून माल विकत घेते. आणि भारतीय अन्न महामंडळ हे काय करते? तर ही संस्था शासनाच्या वतीने MSP किमतीने, तर कोणत्या किमतीने? MSP किमतीने शेतकऱ्यांकडून माल विकत घेते भारतीय अन्न महामंडळ. आणि स्थापना 1964 लक्षात ठेवा. आणि शेतकऱ्यांकडून माल विकत घेते हे पण लक्षात ठेवा. IDBI ची स्थापना झाली तिसऱ्या पंचवार्षिक योजनेतच. कधी झाली? तर 1964 मध्येच झाली IDBI. विमा देणाऱ्या बँकांना विमा काढणे, औद्योगिक बँक हे कार्य आहे IDBI बँकचे. स्थापना लक्षात ठेवा. आर्थिक घडामोडीमधल्या UTI ची स्थापना झाली 1964 मध्येच झाली UTI स्थापना. नेक्स्ट बघा. आणि UTIचं काय काम? लोकांकडून पैसा गोळा करून उद्योजकांना पैसा पुरविणे, सर्वसामान्याची बचत करावी. एकले म्हणजेच म्युच्युअल फंड. UTI म्हणजेच म्युच्युअल फंड. आणि स्थापना 1964 मध्ये झाली, जे तिसऱ्या पंचवार्षिक योजनेतील महत्त्वाचा पॉईंट आहे. बघा राजकीय घडामोडी काय घडल्या याच्यात. तर चीन युद्ध झाले 1961 मध्ये. संरक्षण मंत्री कोण होते तेव्हा? VK मेनन होते. लक्षात ठेवा नाव. संरक्षण मंत्री कोण होते? तर VK मेनन. हे तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचे होते. चीन युद्ध तेव्हाच झाले. पाकिस्तान युद्ध बघा 1965 मध्ये. संरक्षण मंत्री कोण होते तेव्हा? यशवंतराव चव्हाण होते. बघा पाकिस्तानसोबत युद्ध झाले तेव्हा संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण होते. लक्षात ठेवा महत्त्वाचं आहे. आणि चीनसोबत युद्ध झाले तेव्हा संरक्षण मंत्री कोण होते? VK
मेनन. आणि गोवा मुक्ती संग्रामसुद्धा तेव्हाच झाला आहे, तर 1961 मध्येच झाला आहे गोवा मुक्ती संग्राम. नागालँडची निर्मितीसुद्धा तेव्हाच झाली 1963 मध्ये. भीषण दुष्काळ तेव्हाच आला 1964 ते 65 मध्ये. आणि D20 पाणी आयात, युटेरिन ऑक्सिड, अणुऊर्जातील तापमान कमी करणे, हे सुद्धा तेव्हाच झालं आहे. म्हणजे हे 6 पॉईंट महत्त्वाचे राजकीय घडामोडीमधले. तर बघा काय काय घडलंय, भरपूर सारं काही घडलंय म्हणून ही योजना अयशस्वी झाली आहे, म्हणजे दुष्परिणाम जास्त झाले. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत भरपूर काही घडलेलं आहे. चीन युद्ध झालंय, पाकिस्तान युद्ध झालंय, गोवा मुक्ती संग्राम घडलाय. बघा वर्ष लक्षात ठेवा कोणत्या वर्षी काय झालं आहे. आणि हे तिसऱ्या पंचवार्षिक योजनेतलं आहे, हे पण लक्षात ठेवा. नागालँडची निर्मिती झाली, भीषण दुष्काळ पण तेव्हाच आला आहे. हे सर्व तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत घडलं आहे. बघा आपली तिसरी पंचवार्षिक योजना ही साल बघा 1961-1966 महत्त्वाची आहे. आणि व्यवस्थित वाचा, लेक्चर थांबून वाचा. मी काही करत नाही, कारण तुम्हालाही कळलं पाहिजे की नाही. आणि 1951 ते 2017 पर्यंत एकूण किती योजना घडल्या, तर 12 योजना घडल्या. 7 वार्षिक योजना बघा 1951 ते 2017 पूर्ण पंचवार्षिक योजना घडल्या आहेत 12 1951 ते 2017 पर्यंत. आणि एकूण योजना किती आहे, तर 12 आहे. 7 या वार्षिक योजना आहेत. वार्षिक योजना किती आहे, तर 7 आहे. 3 वार्षिक योजना सुट्टी 1966 ते 1969. 3 वार्षिक योजनेला सुट्टी होती. आणि 4 राजकीय अस्थिरता, याच्यामुळे त्याचे टायमिंग चेंज कमी जास्त झालेले आपण बघतोय. 1978 ते 1980, 1990 ते 1992 या 2 मध्ये चेंज झाले. बघा योजना सुट्टी 1966 ते 1969. नाव बघा स्वावलंबन योजना सुट्टी म्हणून सुद्धा त्यात योजना झाली स्वावलंबन. कारण चीन आक्रमक, अमेरिका धान्य आयात, अमेरिकेकडनं धान्य आयात करावं लागलं. चीन आक्रमण. आणि अध्यक्ष कोण होते तेव्हा, इंदिरा गांधी होती. इंदिरा गांधी अध्यक्ष होते. उपाध्यक्ष कोण होते, धनंजय गाडगीळ होते. महाराष्ट्रीयन व्यक्ती उपाध्यक्ष होते. अध्यक्ष इंदिरा गांधी होत्या, लक्षात ठेवा. यशस्वी अवमूल्यन, आयात कमी निर्यात वाढ. आयात कमी झाली, निर्यात वाढ झाली. हरित क्रांती सुद्धा. आणि व्यवहार तोल सुधारणा झाले. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेतच होतं हे सर्व. बघा यशस्वी काय झालंय, तर अवमूल्यन, आयात कमी निर्यात वाढ, हरित क्रांती सुद्धा तिसऱ्या पंचवार्षिक योजनेतच आली. व्यवहार तोल सुद्धा सुधारला. तर योजना सुट्टीमध्ये. चीन आक्रमण, अमेरिकेकडून धान्यात. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष लक्षात ठेवा, इंदिरा गांधी, धनंजय गाडगीळ. आणि बघा आर्थिक घडामोडी बघा. रुपयांचे अवमूल्यन झाले 36.5%. 6 जून 1966 सचिन चौधरी. व्यवहार तोल सुधारला. राजकीय घडामोडी बघा. पंजाब व हरियाणा राज्य निर्मिती झाली. पंजाब आणि हरियाणा राज्याची निर्मिती झाली 1966 मध्ये. हरित क्रांती 1966 मध्ये. आणि देश, वैज्ञानिक आणि वैशिष्ट्ये. अमेरिका नॉर्मन बोरलॉग, नोरीन बुटकीजात, मेक्सिको वान संकर. तर बघा नॉर्मन बोरलॉग यांनी, हे वैज्ञानिक होते अमेरिकेतले. आणि नोरीन ही बुटकी जात त्यांनी गव्हाची संकरित शोधली. आणि त्या जाती इथे आपल्या भारतात वापरल्या. आणि भारतात स्वामीनाथन यांच्यातर्फे यांनी भारतात हरित क्रांती ही घडून आली. मेक्सिकन जात आणि भारतीय जात यांच्यामध्ये संकर करू, त्याच्यामुळे हरित क्रांती ही घडून आली. भारतात स्वामीनाथन आणि अमेरिकेत नॉर्मन बोरलॉग. हरित क्रांती यशस्वी होण्यासाठी त्यांचं मोठं योगदान आहे.
बघा नेक्स्ट बघा आपण चौथी पंचवार्षिक योजना बघूया. तिसऱ्याच पंचवार्षिक योजना हरित क्रांती सुद्धा घडून आली, हे पण लक्षात ठेवा. तर बघा चौथी पंचवार्षिक योजना बघा. एकोणीसशे 69 ते 1974 ही चौथ्या पंचवार्षिक योजनेचा कालखंड होता. 1969 ते 1974. बघा नाव काय दिलंय चौथ्या पंचवार्षिक योजनेला, स्थैर्यासह आर्थिक वाढ. स्थैर्यासह आर्थिक वाढ हे असे नाव देण्यात आले चौथी पंचवार्षिक योजनेला. स्थैर्यासह आर्थिक वाढ कारण युद्धातून बाहेर पडलेले आहोत, पुन्हा स्थिर राहून वाढ करू असं त्याचा अर्थ होतो. स्थैर्यासह आर्थिक वाढ. भर कशावर देण्यात आला? स्वावलंबन, संतुलित प्रादेशिक विकास. स्वावलंबन, संतुलित प्रादेशिक विकास. सामाजिक न्यायासह आर्थिक वाढ. प्रतिमान काय होतं? ॲलन मान व अशोक रुद्र गाडगीळ फ्रेमवर्क. फ्रेमवर्क कोणतं होतं? तर गाडगीळ होतं. अध्यक्ष कोण होते तेव्हा चौथ्या पंचवार्षिक योजनेचे? तर इंदिरा गांधी होते. आणि उपाध्यक्ष कोण होते? धनंजय गाडगीळ. धनंजय गाडगीळ. आणि अध्यक्ष इंदिरा गांधी. लक्षात ठेवा, महत्त्वाचं पॉईंट आहे. आणि ही पंचवार्षिक योजना गरिबी हटाव ही घोषणा करण्यात आली. निवडणुका सुद्धा झाल्या 1971 मध्ये. 71 आहे ते, प्रिंटमध्ये थोडं प्रॉब्लेम झाला आहे त्याच्यामुळे व्यवस्थित आले नाही ते. 1971 आहे ते बघा. 1971 गरिबी हटाव ही घोषणा करण्यात आली आणि निवडणुका सुद्धा याच वर्षी झाल्या. पहिले 2 वर्ष यशस्वी. 1971 पाक युद्ध. 1973 तेल संकट. चला नेक्स्ट बघूया. वर्ष आणि प्रकल्प बघा. या योजनेत चौथ्या पंचवार्षिक योजनेत कोणते प्रकल्प राबविण्यात आले आणि कोणत्या वर्षी राबविण्यात आले आणि कोणत्या देशाच्या मदतीने राबविण्यात आले? तर बघा 1972 मध्ये बोकारी लोह पोलाद प्रकल्प राबविण्यात आला चौथ्या पंचवार्षिक योजनेत रशियामध्ये. 1972 मध्ये. 1973 मध्ये सिल्ट अर्थॉलॉजी स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड लोहपोलाद उद्योग व्यवस्थापन समन्वय विशाखापट्टणम सालेम विशाखापट्टणम येथे आहे. आणि भिलाई रूरकेला दुर्गापूर बोकारो बर्नपुरा. 1970 मध्ये नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट ऑफ बोर्ड म्हणजे दूध महापूर योजना सुद्धा याच चौथ्या पंचवार्षिक योजनेत राबवण्यात आली. दूध महापूर योजना लक्षात ठेवा. दूध महापूर योजना चौथ्या पंचवार्षिक योजनेत राबवण्यात आली 1970 मध्ये. आणि कोणी राबवली? तर वर्गीस कुरियन यांच्या प्रेरणेने अमूल या कंपनीने राबवली आहे. दूध महापूर योजनेचे जनक कोण आहे? तर वर्गीस कुरियन. आणि प्रेरणा आणि कोणी? अमूल कंपनी पण लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा 1973 मध्ये अवर्षण प्रवण क्षेत्र विकास कार्यक्रम राबवण्यात आला. तर कधी राबवण्यात आला अवर्षण प्रवण क्षेत्र विकास कार्यक्रम? 1973 मध्ये. DPAP. नेक्स्ट बघा 1969 मध्ये अग्रणी बँकची स्थापना झाली. 50%, 35%, 15% गाडगीळ व नरीमन समिती. 1972 मध्ये भारतीय साधारण विमा निगमची स्थापना झाली. नेक्स्ट बघा आर्थिक घडामोडी बघा. MRTP कायदा 1969 ला राबविण्यात आला. बघा MRTP कायदा 1969. उद्योग क्षेत्रातील आर्थिक केंद्रीकरण व मक्तेदारी संपवण्यासाठी हा कायदा राबविण्यात आला. बँकांचे राष्ट्रीयकरण झाले 1969 मध्ये. 14 बँकेत झाले 50 कोटीपेक्षा जास्त.
बँकांचे राष्ट्रीयकरण सुद्धा याच चौथ्या योजनेतच राबविण्यात आले, पंचवार्षिक योजनेत. आणि किती बँकांचे राष्ट्रीयकरण झाले तर 14 बँकांचे झाले 1969 मध्ये. लक्षात ठेवा. व्यापार तौल अनुकूलता 1972 ते 73 मध्ये. FERA कायदा 1973 मध्ये राबविण्यात आला. बघा राजकीय घडामोडी बघा. भारत पाक युद्ध झाले 1971. बांगलादेश राजकीय अस्थिरता. पाकिस्तान ऑपरेशन खान व भारत माणिक शो 13 दिवसात पाक हरला. 1972 शिमला करार. बघा शिमला करार सुद्धा महत्त्वाचे पॉईंट तुम्ही टिक करत चला जेणेकरून तुम्हाला वाचताना जे आवश्यक आहे ते पॉईंट नक्की लक्षात होईल. 1972 मध्ये शिमला करार झालाय. बांगलादेश स्वतंत्र पाकिस्तानने मान्य केले. तर शिमला करार कोणामध्ये झाला? बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये. नेक्स्ट बघा 27वी घटनादुरुस्ती सुद्धा झाली. मणिपूर, मेघालय, त्रिपुरा केंद्रशासित राज्याचा दर्जा मिळाला. कोणत्या राज्यांना? मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा यांना राज्याचा दर्जा मिळाला. 27वी घटनादुरुस्ती. तेलाच्या किमती वाढल्या. बघा काय कारणे? 1973 मध्ये 400% वाढल्या. इजिप्त व इस्रायल युद्ध झाले. योम कुप्पर युद्ध झाले. हे काही एवढं महत्त्वाचं नाही आहे. इराण पण येतं. MPSC UPSC जे करणारे विद्यार्थी आहेत त्यांना हे वाला चार्ट महत्त्वाचे आहे आणि डिटेल माहिती दिली आहे. बघा ग्रामसेवकाला नाही एवढं काही डिटेल विचारणार नाही. फक्त वर्ष वगैरे विचारतील आणि बाकी पण विचारतील. ज्या काही योजना त्यात राबवले पण एक 1 लाइनर क्वेश्चन विचारतील. एवढं डीपमध्ये 2-3 क्वेश्चन मिळून असं नाही विचारणार. पण अभ्यास सर्वच ठेवा जेणेकरून तुम्हाला फायदा होईल. काही पण विचारतात क्वेश्चन. बघा इराण राजकीय क्रांती. आयातुल्ला खामिनी धर्मगुरू. कारणे बघा त्याच्यामुळे. आणि आखाती युद्ध. इराकने कुवेतवर हल्ला केलाय. मिनी ऑइल शॉक 1991 वर्ष. याच्यामुळे तेलाच्या किमती ह्या वाढल्या. नेक्स्ट बघा 5वी पंचवार्षिक योजना. बघा 5वी पंचवार्षिक योजनेचं वर्ष कोणतं आहे तर 1974 ते 1978 ही 5व्या पंचवार्षिक योजनेचं वर्ष आहे. 1974 ते 1978 लक्षात ठेवा. आणि या पंचवार्षिक योजनेचे नाव काय? स्वावलंबन व दारिद्र्य निर्मूलन. ही 5व्या पंचवार्षिक योजनेचं नाव आहे स्वावलंबन व दारिद्र्य निर्मूलन. आणि कशावर भर देण्यात आली? स्वावलंबन, दारिद्र्य निर्मूलन, बेरोजगारी निर्मूलन ह्या 3 गोष्टींवर भर देण्यात आली 5वी पंचवार्षिक योजनेवर. प्रतिमान काय तर प्रतिमान आहे ॲलन मान व अशोक रुद्र. ॲलन मान व अशोक रुद्र. अध्यक्ष कोण होते तर तेव्हा सुद्धा इंदिरा गांधी होते 5व्या पंचवार्षिक योजनेच्या वेळी. आणीबाणी लागू झाली 5व्या पंचवार्षिक योजनेत. बघा 1975 मध्ये पंचवार्षिक योजना सोडली. 20 कलमी कार्यक्रम सुरुवात झाली. बघा 5व्या पंचवार्षिक योजनेतच 1975 मध्ये आणीबाणी लागू झाली. पंचवार्षिक योजना तेव्हापासून सोडली म्हणजे बंद झाली. 20 कलमी कार्यक्रम हा सुरुवात झाला. तर 20 कलमी कार्यक्रमाला सुरुवात कोणत्या पंचवार्षिक योजनेत झालं तर 5व्या पंचवार्षिक योजनेत. आन्सर करता आला पाहिजे. 5व्या पंचवार्षिक योजनेत 20 कलमी कार्यक्रमाला सुरुवात झाली. अंमलबजावणी कधी झाली 1974 ते 1978 मध्ये. वर्ष बघा पहिलं वर्ष मुदतीपूर्वी बंद करण्यात आली आणि 1978 परिणामी अपयशी झाली. तर बघा ही पंचवार्षिक योजना अपयशी झाली. मुदतीपूर्वीच बंद करण्यात आली. हे 5वी पंचवार्षिक योजना. चला नेक्स्ट बघूया त्यातलंच. तर वर्ष बघा योजना आणि वैशिष्ट्ये. 0 ते 6 वयोगटातील मुलांना पोषण दर्जा सुधारणे याच्यासाठी 5वी पंचवार्षिक योजना भर देण्यात आला. यामध्ये बघा कोणते कोणते कार्यक्रम राबविण्यात आले 1975 मध्ये.
एकात्मिक बाल विकास कार्यक्रम ICDS, एकात्मिक बाल विकास कार्यक्रम बघा, त्यालाच ICDS असे म्हणतात, लक्षात ठेवा. यामध्ये 0 ते 6 वयोगटातील मुलांना पोषण दर्जा हा सुधारण्यावर भर देण्यात आला. पूरक पोषण, पोषण आरोग्य शिक्षण, लसीकरण मिशन, त्यालाच इंद्रधनुष्य असे म्हणतात. बघा, लसीकरणासाठी कोणती योजना राबविली जाते? इंद्रधनुष्य राबविली जाते योजना, लक्षात ठेवा. वन लाइनर क्वेश्चन येतात. पोषण व आरोग्य शिक्षण, पूरक पोषण, आरोग्य सेवा, शालेय अनौपचारिक शिक्षण, पसायदान, अक्षर ओळख, संदर्भ सेवा, प्राथमिक आरोग्य, DR, रेफरन्स, ZP केंद्रात, हे सर्व एकात्मिक बाल विकास कार्यक्रमात राबविण्यात आल्या. बघा नेक्स्ट बघा, 1977 ते 1978 मध्ये वाळवंट विकास कार्यक्रम राबविण्यात आला. वाळवंट विकास कार्यक्रम, लक्षात ठेवा, वर्ष 1977 ते 1978. डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट प्रोग्राम DPAP 1973 ते 1974, लक्षात ठेवा. लॉंग फॉर्म 1975 मध्ये बघा, प्रादेशिक ग्रामीण बँक RRBची स्थापना झाली 1975 मध्ये. रिजनल रूरल बँक, केंद्र 50%, त्यात वाटा आहे, राज्याचा 15% वाटा आहे. स्पॉन्सर बँक 35% आहे, असं त्याच्यात वाटा आहे, लक्षात ठेवा. RBI प्रादेशिक ग्रामीण बँकमध्ये. 1976 मध्ये बघा, एकले राष्ट्रीय लोकसंख्या धोरण राबविण्यात आले. पहिले राष्ट्रीय लोकसंख्या धोरण कधी राबविण्यात आले? तर 1976 मध्ये राबविण्यात आले. खूप लोकसंख्या वाढली या कालखंडात, खूप लोकसंख्या वाढली 1961 ते 1971. आर्थिक घडामोडी बघा, 1976 ते 1977 व्यापार तोल सुधारणा झाल्या. राजकीय घडामोडी बघा, 1974 एक पोखरण चाचणी बघा, अणुऊर्जा ते पोखरण चाचणी झाली होती, ती सुद्धा 5व्या पंचवार्षिक योजनेत झाली होती 1974 मध्ये. राजारामन्ना आणि बुद्ध हसला, सायरप, अणुभट्टी, प्लुटोनियम, हे सर्व त्या योजनेतील आहे. पंचवार्षिक योजना 5व्या मधला, लक्षात ठेवा. महत्त्वाचे पॉईंट आहे. 36वी घटना दुरुस्ती 1974 मध्ये सिक्कीम राज्य दर्जा. 36वी घटना दुरुस्ती सुद्धा, 42वी घटना दुरुस्ती सुद्धा तेव्हाच झाली. तर कधी झाली, कोणत्या वर्षी झाली तेवढं लक्षात ठेवा. 1974 मध्ये झाली 36वी घटना दुरुस्ती. आणि 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये झाली. राष्ट्रीय आणीबाणी 25 जून 1975 चालू झाली. आणि 1977 मध्ये निवडणुका, काँग्रेसचे शासन हे पडले 1977 मध्ये निवडणुका होणे. आणि हे सर्व 4-5 घटना ह्या 5व्या पंचवार्षिक योजनेत घडल्या, हे पण लक्षात ठेवा. त्यातलंच बघा, सरकारी योजना चालू झाल्या 1978 ते 1980. 1978 ते 1980. नाव बघा, सरकती योजना, रुलिंग प्लॅन. भर कशावर होता ते दिलं नाही. प्रतिमान बघा, लाकडवाला, रशिया गुन्हाळ, मिडर आधारित होता. अध्यक्ष कोण होतं? मोरारजी देसाई होते. आणि उपाध्यक्ष लकडवाला होता. मोरारजी देसाई अध्यक्ष होते. सरकती योजना 1978 ते 1980. जे कालखंड आणि योजनामध्ये बंद पडल्या आणि त्याच्यानंतर ह्या योजना त्या कार्यकालात राबविण्यात आल्या, ते त्यात दिलेलं आहे. पूर्ण डिटेल माहिती दिली आहे, त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित वाचा. एकत्र 5 वर्षाची योजना नको असं या योजनेत म्हटलं आहे. 1 वर्षाच्या 5 योजना राबवू म्हणजेच मूल्यांकन सोपे पडते, हे पण याच्यात सांगितलं होतं. रशिया गुन्हार, मिडर यांचे बुक इंडियाज इकॉनॉमिक प्लॅनिंग. तर बघा, रशिया गुन्हार, मिर्डन यांचे बुक कोणते होते? तर इंडियाज इकॉनॉमिक प्लॅनिंग हे बुक लक्षात ठेवा. या निबंधात 5वी पंचवार्षिक योजनेचा आराखडा आहे. तर कोणत्या योजनेचा आराखडा आहे?
तर 5वी पंचवार्षिक योजनेचा आराखडा आहे व तो लाकडवाला यांनी वापरलेला आहे. चला इकडचं बघूया. तर प्रकल्प बघा तेव्हा कोणत्या राबविण्यात आला. 1 वर्षाची योजना राबवायची असं ठरवलेलं होतं. 1977 मध्ये औद्योगिक धोरण आले. औद्योगिक धोरण कधी राबविण्यात आले तर 1977 मध्ये. याचे वैशिष्ट्य काय होते, सूक्ष्म कुटीर ग्राम उद्योग हे त्याचे वैशिष्ट्य होते. आणि जिल्हा उद्योग केंद्राची सुरुवात कधी झाली तर 1978 मध्ये झाली, ग्रामीण उद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी. ट्रेनिंग ऑफ रूरल यूथ फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट TRYSEM लक्षात ठेवा, लॉंग फॉर्म शॉर्ट फॉर्म. 1979 मध्ये ग्रामीण युवक स्वतः व्यवसाय निर्मितीसाठी मुक्त प्रशिक्षण. राजकीय घडामोडी बघा, तेलाचे संकट होते 1978 म्हणजे 100% वाढले. इराण राजकीय क्रांती, आयात उल्ल खामिनी या धर्मगुरूने राज्यात हरवून स्वतः कारभार घेतला. अशोक मेहता समिती 1977. ह्या राजकीय घडामोडी घडल्या. बघा हे आपलं सरकती योजना आहे 1978 ते 1980. आता त्याचे बघा TRYSEM म्हणजेच ट्रेनिंग ऑफ रूरल यूथ फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट. लक्षात ठेवा, लॉंग फॉर्म शॉर्ट फॉर्म येतात. लॉंग फॉर्मवर सुद्धा क्वेश्चन. आणि कधी राबविण्यात आले 1979. ग्रामीण युवक स्वतः व्यवसाय निर्मितीसाठी मुक्त प्रशिक्षण. संपूर्ण भारतात राबवणारी पहिली रोजगार निर्मिती योजना होती. 18 ते 35 वयोगटातील लोकांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण दिले गेले. लाभार्थीमध्ये 50% SC ST असावे हे याचे म्हणजे पॉईंट होते. लाभार्थीमध्ये 50% SC ST असावे. 1999 मध्ये सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार म्हणजे सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार म्हणजे SJGSY योजनामध्ये विलीन झाली. सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना SJGSY योजनामध्ये विलीन झाली. बघा हे महत्त्वाचे पॉईंट होते. नेक्स्ट बघा आपली 6वी पंचवार्षिक योजना. तर बघा 6वी पंचवार्षिक योजना बघायची की नाही बघायची, कारण भरपूर लेक्चर हे मोठं होणार आहे. भरपूर साऱ्या आपल्या योजना बाकी आहेत. बघा एकदम 24 पेज आहे. पूर्ण 24 पेजची PDF आहे ही. 24 पेजची PDF असायची. मला नाही वाटत 2 लेक्चरमध्ये, कारण पाऊण तास झाला आहे आपल्याला लेक्चर सुरुवात करून. आपली 6वी पंचवार्षिक योजना ही चालू आहे. तर बघा 6वी पंचवार्षिक योजना ही नेक्स्ट लेक्चरला बघूया, कारण 48 मिनिटं झाले आपलं लेक्चर व्हायला. 6वी पंचवार्षिक योजनेपासून आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये अटेंड करूया. चला तर भेटूया नेक्स्ट लेक्चरला. लेक्चर थांबूया इथेच आपण.